आमदार जितेंद्र आव्हाड हे MCAच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत आणि आता उपाध्यक्ष पदाची त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे। सर, एकंदरीतच ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती अत्यंत जिकरीची होती, कारण की सातत्याने तुम्ही अनेक मैदान क्रिकेट क्लबच्या सेक्रेटरीची भेट घेत होता, मालकांची भेट घेत होता, 1-to-1 मार्किंग सगळी निवडणुकीत सुरू होती। निवडणूक जिंकल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया? आनंद झाला की मुंबई क्रिकेटवरती प्रेम करणारा, माझ्यासारखा एक लहानपणापासून वानखेडे स्टेडियमवर येणारा, ब्रेबॉर्न स्टेडियमला जाणारा, म्हणजे मला सांगायला आज महाराष्ट्राला आनंद होईल की मी 5 वर्षाचा असतानापासून स्टेडियममध्ये येतो। माझी आई स्टेडियममध्ये मला घेऊन यायची, स्वतः खाली बसायची आणि मॅच संपल्यावर मला घरी घेऊन जायची। ते दिवस बघितलेला मी रसिक आहे। आज मला त्याचा ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचं पद मिळालं आहे आणि हे फक्त माझ्या आयुष्यातले सगळे बदल हे फक्त पवारांमुळे घडत असतात। खरं तर ह्याच पवारांनी, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेटसुद्धा घेतलेली होती आणि शरद पवार आणि शेलार पॅनल एकत्रित संपूर्ण निवडणुकीला सामोरं गेलेलं होतं। मुख्यमंत्री साहेब, पवार साहेब आणि शेलार साहेब यांनी तिघांनी एकत्र येऊन ही निवडणूक कशी लढायची हे सांगितलं होतं आणि मला वाटतं की थोडेफार बदल हे प्रत्येक निवडणुकीत होतात, पण ह्याचं श्रेय मी ह्या तिघांनाही देईन ना। परंतु ज्या पद्धतीने शेलार पवार पॅनलांचं एक संपूर्ण संयुक्तिक पत्र निघालं की हे सगळे उमेदवार आणि वगैरे असणार, परंतु अर्थातच आज सकाळी मात्र वेगळी सगळी दृश्य जी आहे ती पाहायला मिळाली। हे काय, याच्यावर काय दिसतंय आपल्याला? ह्याच्यावर दिसतंय ना, आम्ही खोटं काम करत नसतो। परंतु आता ह्यापुढे काम कसं होणार? कारण की MCAमध्ये अनेक सगळे पिटिशन जे आहेत ते कोर्टात दाखल होतात आहेत। असं मला वाटतं की काही जणांनी थोडं शहाणपणा दाखवावा आणि उगाच वैयक्तिक रागापोटी कोर्ट कचेऱ्या करणं हे सोडून द्यावं। परंतु तुम्ही ज्यावेळेस शेलारांना भेटला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, त्यावेळेस तुम्ही एक आव्हानात्मक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता, म्हणजे शेलारांनी केलेलं होतं की शरद पवार आणि शेलारांच्या पॅनलला उत्तर द्या, परंतु त्याच्यानंतर मात्र ट्रोलिंग खूप वाटते। ट्रोलिंग करणाऱ्यांना काय, ट्रोलिंगला उत्तर द्यायची असतात का? ट्रोल होतातच माणसं, त्याच्यात काय मोठं आहे? मी ट्विट टाकलं की मी खाली वाचनच सोडून देतो। आपल्या जे मनात आहे ते टाकलं, दुसऱ्याच्या मनात काय ते त्याने टाकावं, त्याच्या मनात काय त्याला मी उत्तरच दिली पाहिजे आणि त्याच्यावर विचारच केला पाहिजे, असं काही नसतं। एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही म्हणतात की शेलार पवार पॅनल म्हणून तुम्ही एकत्रित उतरला, पवार शेलार पॅनल, परंतु आज सकाळी मात्र तुमचे मित्र असलेले अजिंक्य नाईक जे बिनविरोध लढलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तर वेगळीच नावं सगळी समोर आली। त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी कुठल्याही गटाचं नेतृत्व केलं नाही, तेही पवार शेलार पॅनललाच विजयी करा असं सांगत होते। ते माझ्याबरोबर होते ना 24 तास। परंतु शेलारांना शह देण्यात आला का? ज्या पद्धतीने हे शह देण्यासाठी कुठली निवडणूक लढवायची नसते, आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू। क्रिकेटच्या मैदानात राजकीय जोडे बाहेर काढावेत हे शरद पवारांनी आम्हाला जेव्हापासून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत तेव्हापासून शिकवलं आहे, त्यामुळे याच्यावरती चर्चा करण्याचाच काय अर्थ नाही। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। जितेंद्र आव्हाड होते आमदार, जे MCAमध्ये आता उपाध्यक्षपदासाठी निवडून आलेले आहेत आणि शरद पवार यांच्या पॅनलमधनं ते निवडून आलेले आहेत आणि यापुढे क्रिकेटसाठी आम्ही काम करत राहू असं मत जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।